पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी प्रतीक्षा आहे ती पोर्टलवरती जागा अपलोड होण्याची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून RTIच्या माध्यमातून उमेदवारांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये असं दिसत आहे की काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः फक्त 0 जागा आहेत. परिस्थिती काय आहे आणि आता सध्याची परिस्थिती यानंतर काय असू शकते? खरंच या जिल्ह्यातून पोर्टल शिक्षक भरतीला खरंच फक्त 0 जागा येतील का हो? याच्या संदर्भातला जो आपला फॉलोअप आहे त्याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. जर तुम्ही या जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल किंवा तुम्ही जर शिक्षक भरतीसाठी वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी असू शकतो. आपल्याला मिळालेली माहिती, व्हॉट्सअप विद्यापीठातून मिळालेली माहिती, RTIद्वारे मिळालेली माहिती आणि जी वास्तवात असलेली माहिती याच्यामध्ये कसा जमीन आसमानाचा फरक असू शकतो. मग एक अभियोग्यताधारक म्हणून, भावी शिक्षक म्हणून माझी जबाबदारी काय आणि कसं या गोष्टीकडे मी उघडा डोळे नीट या दृष्टिकोनातून पाहिलं तर शिक्षक होण्यापासून कोणीच तुम्हाला रोखू शकणार नाही. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ऑफकोर्स सर्वांपर्यंत पोहोचवा. किती इन्फॉर्मेशन कुठूनही घ्या, कशी येऊ द्या, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नक्कीच मिळणार. कारण आपलं काम असंच असतं, लेट पण थेट. चला मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती संदर्भातले आपण सर्वजण या टॅबवरती आता सध्या उमेदवारांसाठी लॉग इन बंद झालेलं आहे तरी सुद्धा आतुरतेने उमेदवार वाट पाहत आहेत की आता संस्थांना लॉग इन कधी सुरू होईल. आस्थापना, ZP, नपा, मनपा, नगर परिषदा, महापालिका, सध्या आश्रमशाळांच्या पोर्टलवरती जागा येत आहेत. अध्यापक विद्यालयाच्या पोर्टलवरती जागा येत आहेत. मित्रांनो, आपण इथे पाहणार आहोत माहिती काही ZPची जिथं अक्षरशः 0 जागा आहेत. पहिल्यांदा आपण ते पाहूया आणि पोर्टल भरतीला या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या जागा येतील का याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि लाईक मात्र ठोकायचा आहे. मित्रांनो, हा जो जिल्हा आहे जिल्हा परिषद यवतमाळ त्याच्यामध्ये आपण पाहतोय हे जागेचं प्रपोर्शन दिलेलं आहे आणि ही उमेदवारांना RTIनुसार मिळालेली माहिती आहे. RTIनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याची सुद्धा आपल्याकडे पूर्णतः विश्लेषण आहे, परंतु त्याचा फायदा होणार नाहीये त्यामुळे आपण ते विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. तरी पण तुम्हाला जर ते हवं असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आपण त्याच्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तर मित्रांनो, आता इथं त्यांनी दिलेलं आहे माध्यमानुसार मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, वेगवेगळ्या माध्यमाच्या. आणि इथं जेव्हा त्यांनी संख्या दिलेली आहे, पर्यवेक्षक ही सर्व दिलेलं आहे, सर्व जेव्हा माहिती दिलेली आहे तेव्हा त्याच्यामध्ये अक्षरशः तुमच्या निदर्शनास येऊन जाईल की इथं मात्र बऱ्याच ठिकाणी 000 अशा संख्या दाखवलेल्या आहेत. त्या म्हणजे अर्थातच शिक्षक पदभरती संदर्भातली याच्याबद्दलची माहिती पाहतोय. इथं सुद्धा थोडासा ब्लर हा फोटो आहे. आय होप यू अंडरस्टँड. ॲटलिस्ट तुम्हाला 0 समजलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊनच जाईल की अक्षरशः या ZPमध्ये 0 जागा माहितीच्या अधिकार 2005 नुसार देण्यात आलेली आहे. त्यामुळे खोटी माहिती आहे का तर मित्रमैत्रिणींनो अजिबात सुद्धा नाही आहे, परंतु वास्तव थोडंसं डिफरंट आहे ते आपण सांगू. हा जो पुढचा जिल्हा आहे तो मित्रांनो अकोला जिल्हा आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथं रिक्त असलेली पदं आहेत. अक्षरशः 000 दिलेलं आहे आणि अर्थातच एखाद्याचा अगदी BP वाढावा अशा पद्धतीने हे शॉकिंग न्यूज असू शकते. आणि तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता रिक्त पदांमध्ये अक्षरशः जिल्हा परिषद अकोलामध्ये मायनस म्हणजे अतिरिक्त पदं आहेत बघा. मायनस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भज ब क ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, SC BC EWS आणि याच्यामध्ये अराखीव आहेत. आणि टोटल हे जे रिक्त पदं आहेत SC BC आणि EWS साठी 87 जागा आहेत. आणि एकूणमध्ये ज्या काही त्यांना भरायच्या आहेत 100%चा जरी विचार केला
तरीसुद्धा जर अतिरिक्तचा विचार करून तर फक्त पदं येऊ शकतात, ती म्हणजे 5, म्हणजे नाके बरोबर. आणि सध्या 100% पदभरती होणं शक्यच नाही. मित्रांनो, हा जरी डेटा जरी आपण याच्यामध्ये तुम्हाला माहिती देत असलो तरीसुद्धा तुमच्या लक्षात येऊनच जाईल की व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये एक बूम पसरलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये, संभाजीनगरमध्ये जागाच रिक्त नाही आहेत, ऑलरेडी अतिरिक्त आहे. तर तिथली काय परिस्थिती आहे मित्रमैत्रिणींनो, सध्या लक्षात घ्या. 31 मार्च 2026 पर्यंत हे तुम्हाला असं चित्र सगळीकडे दिसेल. किती RTI टाका, काही टाका, कारण सध्या मात्र अंतर्गत जिल्हा बदलीसाठी जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू झालेली आहे. आणि ही कार्यवाही करत असताना काही झेडपींचं अक्षरशः क्लिअर आहे, त्यांना सुद्धा लॉग इन उपलब्ध झालेलं आहे मुख्याध्यापिकच्या लॉग इनला. म्हणजे काही संस्थांसाठी सुद्धा झालेलं आहे, ते सुद्धा पोर्टलला आपल्या जागा अपलोड करू शकतात. सोबतच त्यांना संचमान्यता रोस्टर तपासणी ही पूर्ण करायची आहे 31 मार्च 2026 पर्यंत. बरं, हे झाल्यानंतर या जागेचं प्रपोर्शन वाढेल का मित्रांनो? या जागेचं प्रपोर्शन वाढण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही, पण तितकंसं समायोजन नसणार आहे. त्यामुळे या झेडपींमध्ये जागा मात्र कमी येतील, हे तुम्ही अगोदरच लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे, त्यामुळे अशा सतत बातम्या येत राहतील व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माध्यमातून. तर एक मोठं विद्यापीठ आहे आणि तिथं लिहिणारे, बोलणारे, कमेंट सेक्शनमध्ये लिहिणारे घर बसल्या रिकाम टेकडे असतात. त्यामुळे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे, भीती पसरवणारे असतात. परंतु एकच तुम्हाला सध्याच्या फॉलोअपनुसार सांगायचं आहे, जेव्हा ही माहितीचा आपण फॉलोअप घेतलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे सध्या आंतरजिल्हा बदली आणि समायोजन याच्यानुसार जेवढ्या आमच्याकडे जागा जर शिक्षक आले किंवा रिक्त राहिले तर मात्र आम्ही पोर्टलला अपलोड करणार आहोत. ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या वेट अँड वॉच याच्या पलीकडे अभियोग्यताधारक ज्याला खरं शिक्षक व्हायचं आहे तो काही करू शकत नाही आणि जागेचा अंदाज तर बांधूच शकत नाही. मित्रांनो, आय होप इट्स अ युजफुल इन्फॉर्मेशन. शेअर इट टू ऑल. आणि हो, स्टे कनेक्टेड. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.